नमस्कार आणि जय शिवराय मित्रांनो. मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या एका भन्नाट अशा ऐतिहासिक ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत ऐतिहासिक आणि अतिशय जबरदस्त असा वारसा लाभलेल्या एका अजिंक्य जलदुर्गाला भेट देण्यासाठी, ज्याचे नाव आहे मुरुड जंजिरा किल्ला. तर हा जो किल्ला आहे या ठिकाणी कसे पोचायचे त्याबद्दल आधी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आणि त्यानंतर पुढची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मुंबईवरून जर तुम्ही येणार असाल तर मुंबई पनवेल मार्गे बाय रोड तुम्ही अलिबागपर्यंत येऊ शकता आणि अलिबागला आल्यानंतर तिथून तुम्ही मुरुडला बाय रोड येऊ शकता. तर जवळपास मुंबईवरून 4 ते 5 तासांचा हा जर्नी तुम्ही बाय रोड करू शकता. त्यानंतर मुंबईवरून तुम्हाला मुरुडसाठी डायरेक्टली बस देखील उपलब्ध आहेत. जर तुम्हाला फेरीने किंवा समुद्रातून जर यायचे असेल तर तुम्हाला मुंबईला गेटवे ऑफ इंडियापर्यंत यावे लागते आणि तिथून फेरीने तुम्ही मांडवापर्यंत येऊ शकतात आणि मांडव्यापासून पुढे पुन्हा तुम्हाला मुरुडपर्यंत येण्यासाठी बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहेत. आणि पुण्यावरून जर यायचं म्हटलं तर पुण्याहून तुम्ही ताम्हिणी घाटामार्गे अलिबाग किंवा माणगावकडून तुम्ही येऊ शकतात आणि मुरुडला तुम्ही पोचू शकता. तर पुण्यापासून जवळपास 5 ते 6 तासाचा हा जर्नी तुम्ही करू शकतात. तर ही झाली या ठिकाणी पोचायची कशी याबद्दलची माहिती. तर आता तुमच्या पुढे आता तुम्ही बघितलंच असणार आहे, हा जो आहे भला मोठा हा जलदुर्ग. तर ह्या किल्ल्याचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे जे आपण आता बघू शकता ते पूर्वेकडे असून राजपुरीकडून बोटीने गेल्यावर ते दिसते. दरवाजा बाहेरून लगेच लक्षात येऊ नये म्हणून भिंतीच्या आड लपवून बांधलेला आहे, जेणेकरून शत्रूला याची एक्झॅक्ट एंट्री कुठे आहे हे कळू नये. आणि प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर असे कोरीवकाम केलेले तसेच शिल्पे आपल्याला बघायला मिळतात. दरवाजाची रचना अतिशय मजबूत असून शत्रूला थेट प्रवेश करता येऊ नये यासाठी अशी सुरक्षित बांधणी केलेली आपल्याला बघायला मिळते. किल्ल्यात जाण्यासाठी राजपुरी जेट्टीवरून बोट सेवा वापरावी लागते. असे म्हणतात की हा किल्ला सर्वप्रथम 15व्या शतकात म्हणजे सुमारे इसवी सन 1490च्या सुमारास बांधला गेला. सुरुवातीला येथे स्थानिक कोळी समाजाच्या प्रमुखाने लाकडी किल्ला उभारला होता. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीतील सरदार मलिक अहमद म्हणजे निजामशहा याच्या कारकिर्दीत या ठिकाणी भक्कम दगडी किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आणि त्यानंतर हा किल्ला सिद्धींच्या ताब्यात गेला आणि त्यांनी त्याला अधिक मजबूत केले. मित्रांनो, या किल्ल्याची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ह्या किल्ल्यावर अनेक हल्ले झाले पण हा किल्ला कधीही जिंकला गेला नाही. हा किल्ला कायमस्वरूपी अजिंक्य म्हणून ओळखला गेला. इसवी सन 1657, 1659 व 1669 मध्ये शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. तसेच इसवी सन 1676 मध्ये संभाजी महाराजांनी देखील या किल्ल्यावरती हल्ला केला. त्यानंतर मराठ्यांनंतर पोर्तुगीज तसेच इंग्रजांनी देखील या किल्ल्यावर आक्रमणाचे अनेक प्रयत्न केले, तरीही हा किल्ला कधीच आणि कोणीच जिंकू शकले नाही. त्यामुळे हा किल्ला कायमस्वरूपी सिद्धींच्या ताब्यातच राहिला आणि तो अजिंक्य देखील राहिला. या किल्ल्यावरचं सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे जी आपण समोर बघत आहात ती आहे पंचधातूपासून बनलेली सगळ्यात मोठी अशी कलाल बांगडी तोफ. ही या किल्ल्यावरचं सगळ्यात मोठं आकर्षण असून ही सिद्धींच्या काळामध्ये संरक्षणासाठी वापरली जात असे. आजही अतिशय डौलाने आपल्याला अगदीच त्या स्थितीमध्ये ही तोफ आपल्याला बघायला मिळते. किल्ल्याच्या संरचनेबद्दल सांगायचं झालं तर समुद्राच्या मध्यभागी अंडाकृती आकाराचा हा जलदुर्ग असून अतिशय मजबूत अशा काळ्या दगडांमध्ये त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. तसेच जवळपास 19 भक्कम बुरुज या किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेले असून ते आजही डौलाने आपल्याला उभे असलेले बघायला मिळतात. या किल्ल्यामधलं दुसरं प्रमुख आकर्षण म्हणजे या किल्ल्यामध्ये असणाऱ्या गोड पाण्याच्या विहिरी. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून देखील आपल्याला या किल्ल्याच्या आतमध्ये गोड पाण्याच्या विहिरी बघायला मिळतात. तसेच आपल्याला आतमध्ये भले मोठे असे 2 ते 3 आपल्याला तलाव देखील बघायला मिळतात आणि या विहिरी कधी आटत नाहीत. तर मित्रांनो, ही होती या किल्ल्याबद्दलची थोडक्यात माहिती. तर
महाराष्ट्राची आन-बान शान असलेल्या या मुरुड जंजिरा फोर्टच्या अजिंक्य इतिहासाची सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे. अशाच ऐतिहासिक आणि भन्नाट ठिकाणांच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून तुमच्या मित्रांपर्यंत देखील नक्कीच पोचवा आणि या किल्ल्याला जर जमलं तर नक्कीच एकदा अवश्य भेट देऊन बघा. चला तर मग आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन अशा भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा तुमचे आवडते चॅनल फन्जॉयमेंट. धन्यवाद.